दशक 19वा समास 5वा देहे मान्य निरूपण. श्रीराम. मातीचे देव, धोंड्याचे देव, सोन्याचे देव, रुपयाचे देव, काशाचे देव, पितळेचे देव, तांब्याचे देव, चित्रलेपे श्रीराम. रुवीच्या लाकडाचे देव, पोळ्यांचे देव, बाण तांदळे नर्मदे देव, शाळीग्राम काश्मीरी देव, सूर्यकांत सोमकांत श्रीराम. ताम्रनाणी हेमनाणी कोणी पूजिती देवार्चनी, चक्रांगित चक्रतीर्थाहुनी घेऊन येती श्रीराम. उदंड उपासनेचे भेद किती करावे विशद, आपलाले आवडीचा वेध लागला जनी श्रीराम. परी त्या सकळांचेही कारण, मुळी पहावे स्मरण, तया स्मरणाचे अंश जाण, नाना देवते श्रीराम. मुळी द्रष्टा देवतो एक, त्याचे जाहले अनेक, समजो न पाहता विवेक, उमजो लागे श्रीराम. देहा वेगळी भक्ती फावेना, देहा वेगळा देव पावेना, या कारणे मूळ भजना देहेची आहे श्रीराम. देहे मुळीच केला वाव, तरी भजनासी कैचा ठाव, म्हणून भजनाचा उपाव देहात्मयोगे श्रीराम. देहे विण देव कैसा भजावा, देहे विण देव कैसा पूजावा, देहे विण मोह छाव कैसा करावा, कोणे प्रकारे श्रीराम. अत्रगंध पत्रपुष्प फल तांबोळ धूपदीप, नाना भजनाचा साक्षेप कोठे करावा श्रीराम. देवाचे तीर्थ कैसे घ्यावे, देवासी गंध कोठे लावावे, मंत्रपुष्प तरी वावे, कोणे ठाई श्रीराम. म्हणून देहाविण आडते, अवघे साकडेची पडते, देहाकरिता घडते भजन काही श्रीराम. देवदेवता भूते देवते, मुळींचे सामर्थ्य आहे तेथे, अधिकारे नाना देवते भजत जावी श्रीराम. नाना देवी भजन केले, ते मूळ पुरुषासी पावले, या कारणे सन्मानिले पाहिजे सकळ काही श्रीराम. मायावल्ली फापावली नाना देहे फळी लगडली, मुळीची जाणीव कळो आली फळामध्ये श्रीराम. म्हणून येळील न करावे, पाहणे ते येथेची पहावे, ताळा पडता राहावे समाधाने श्रीराम. प्राणी संसार टाकीती, देवास ढुंडीत फिरती, नाना अनुमानी पडती जेथ तेथे श्रीराम. लोकांची पाहता रीती, लोक देवार्चने करीती, अथवा क्षत्रदेव पाहती ठाई ठाई श्रीराम. अथवा नाना अवतार ऐको निधरिती निर्धार, परिते अवघे सविस्तर होऊन गेले श्रीराम. एक ब्रह्म विष्णू महेश ऐको न म्हणती हे विशेष, गुणातीत तो जगदीश तो पाहिला पाहिजे श्रीराम. देवासी नाही थानमान, कोठे करावे भजन, हा विचार पाहता अनुमान होत जातो श्रीराम. नसता देवाचे दर्शन, कैसे न होई जे पावन, धन्य धन्य ते साधूजन सकळ जाणती श्रीराम. भूमंडळी देव नाना, त्यांची भीड उल्लंघेना, मुख्य देव तो कळेना काही केल्या श्रीराम. कर्तृत्व वेगळे करावे, मग त्या देवासी पहावे, तरीच काही एक पडे ठावे गौप्य गौह्य श्रीराम. ते दिसेना ना भासेना, कल्पांतीही नासेना, सुकृता वेगळे विश्वासेना तेथे मन श्रीराम. उदंड कल्पिते कल्पना, उदंड इच्छिते वासना, अभ्यंतरी तरंग नाना उदया ते पावती श्रीराम. म्हणून कल्पना रहित तेची वस्तू शाश्वत, अंत नाही म्हणून अनंत बोली जे तया श्रीराम. हे ज्ञानदृष्टीने पहावे, पाहोनी तेथेची राहावे, निजध्यासे तद्रूप व्हावे संग त्यागे श्रीराम. नाना लीळा नाना लाघवे, ते काये जाणीजे बापुड्या जीवे, संत संगे स्वानुभवे स्थिती बाणे श्रीराम. ऐसी सूक्ष्म स्थिती गती, कळता चुके अधोगती, सद्गुरुचेनी सद्गती तत्काळ होते श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहे मान्य निरूपणनाम समास 5वा समाप्त. दशक 19वा समास 5वा देहे मान्य निरूपण. श्रीराम. या जगात देवांचे अनेक प्रकार आहेत. मातीचे देव, धोंड्याचे देव, सोन्याचे देव, रुपयाचे देव, काशाचे देव, पितळ्याचे देव, तांब्याचे देव आणि गंधाच्या लेपाने काढलेले चित्ररूपी देव. याशिवाय रुईच्या लाकडाचे देव, पोळ्याचे देव, बाण तांदळे नर्मदे देव, शाळीग्राम काश्मीरी देव, तसेच सूर्यकांत सोमकांत, याखेरीज तांब्याची नाणी, सोन्याची नाणी यांचीही देव म्हणून पूजा लोक करतात. कुणी चक्रतीर्थाहून चक्रांकित शाळीग्राम घेऊन येतात. उपासनेचे उदंड भेद आहेत, कितींचे स्पष्टीकरण करावे. लोकांना आपापल्या आवडीच्या देवाचा वेध लागलेला असतो, पण त्या सगळ्या देवांचे कारण एकोहम हे आद्य स्फुरण म्हणजेच मूळ माया हेच आहे. त्या स्मरणाचे अंश म्हणजे नाना दैवते होत. मूळ द्रष्टा देव एकच आहे, त्याचेच अनेक देव झाले. विवेक करून नीट पाहिले की उमजू लागते. देहाशिवाय भक्ती करता येत नाही.
देहाशिवाय देव पावत नाही, म्हणून भजनाचे मूळ देहच आहे. देह मुळात मिथ्या आहे असे जर म्हटले तर भजनाला कुठला वाव मिळणार. म्हणून देह आणि अंतरात्मा यांच्या एकत्रित येण्याने भजनाचा उपाय करता येतो. देहाशिवाय देवाचे भजन कसे करावे? देहाविना देव कसा पूजावा? देहाशिवाय महोत्सव कसा आणि कोणत्या प्रकारे करावा? अत्तर, गंध, पत्र, पुष्प, फल, तांबूल, धूप, दीप तसेच नाना प्रकारच्या भजनाचा उद्योग देहाशिवाय कोठे करावा? देवाचे तीर्थ कसे घ्यावे? देवाला गंध कोठे लावावे? मंत्र पुष्प तरी कुठे व्हावे? म्हणून देहाशिवाय अडते, सर्व कोडेच पडते. देहामुळेच काही ना काही भजन घडते. देव, देवता, भूते, दैवते या सर्वांच्या ठिकाणी मूळ मायेचे, ईश्वराचे सामर्थ्य आहे. योग्यतेप्रमाणे नाना दैवते भजत जावीत. नाना प्रकारच्या देवांचे भजन केले तरी ते मूळ ईश्वरालाच प्राप्त होते. म्हणून सर्वच देवतांचा सन्मान केला पाहिजे. मायारूपी वेल फोफावली असून नाना देहरूपी फळांनी लगडली आहे. मूळची जी जाणीव फळांमध्येही दिसून आली. म्हणून कंटाळा करू नये. जे काही पाहायचे असेल ते येथेच पहावे. अनुभव आला की समाधानात राहावे. प्राणी संसार सोडतात आणि देवाला ढुंडीत फिरतात आणि जेथे तेथे नाना प्रकारच्या अनुमानात पडतात. लोक एकमेकांची रीत पाहून देवतार्चन करतात अथवा जागोजागी क्षेत्रातील देव पाहतात, अथवा नाना अवतारांच्या विषयी ऐकून तेथे देवत्वाचा निर्धार करतात. पण ते सर्व अवतार येऊन सविस्तर चरित्र करून होऊन गेले. कुणी ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याबद्दल ऐकून त्यांना विशेष महत्त्व देतात. पण गुणातीत जो जगदीश त्याचा शोध घेऊन त्याला जाणले पाहिजे. देव निराकार आहे म्हणून त्याला निश्चित ठाव ठिकाणा नाही, म्हणून भजनही करता येत नाही असे समजाल तर घोटाळ्यात पडाल. लोकांना वाटते की सगुण साकार देवाचे दर्शन जर झाले नाही तर आपण पावन कसे होणार. पण खरा देव कोण आहे हे सर्व रहस्य साधूजन जाणतात, म्हणून ते खरोखर धन्य होत. जगात अनेक देव आहेत, त्यांची भीड ओलांडून पलीकडे जाता येत नाही. त्यामुळे मुख्य देव कोण हे काही केल्या कळत नाही. मीपणाच्या त्यागाने कर्तृत्व वेगळे करावे आणि मग त्या देवाला पाहावे. मग त्यातील गुप्त रहस्य काय आहे हे थोडेफार कळू लागते. ते दिसत नाही, भासत नाही आणि कल्पांतीही नाश पावत नाही. पण पूर्व पुण्याई असल्याखेरीज तेथे मनाचा विश्वास बसत नाही. मग मनात नाना कल्पना येतात. उदंड वासना, इच्छा उत्पन्न होतात. अंतःकरणात नाना तऱ्हेचे विचार तरंग निर्माण होतात. म्हणून कल्पनारहित जी वस्तू तेच शाश्वत ब्रह्म होय. त्याला अंत नाही, म्हणून त्याला अनंत असे म्हणतात. हे सर्व ज्ञानदृष्टीने पाहावे आणि तेथेच राहावे आणि मीपणा विरहित होऊन निदिध्यासाने तद्रूप व्हावे. अशा आत्मरूपाशी ऐक्य पावलेल्या पुरुषाच्या लीला, त्याचे चरित्र, त्याचे लाघव ते बिचाऱ्या सामान्य जीवांना कसे आणि काय कळणार. संतांच्या संगतीने आत्मानुभव आला की अशी स्थिती बाणते. अशी सूक्ष्म स्थिती आणि गती प्राप्त झाली की अधोगती चुकते. सद्गुरूंच्या कृपेने तात्काळ सद्गती प्राप्त होते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देहे मान्य निरूपणनाम समास 5 समाप्त.